दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। दरवर्षी नाशिक शहरात ठिकठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। यावर्षी देखील पंचवटी कारंजा येथे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। पंचवटीतील शिवजन्मोत्सव सोहळ्याकरता अलोट गर्दी होऊ लागली असून या ठिकाणी पंचवटी कारंजा परिसर भगवामय झाल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवव्याख्याते नितीन बाणगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले। या ठिकाणी साकारण्यात आलेल्या राम मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। या राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी देखील रांगा लावलेल्या आपण बघू शकतोय। हे राम मंदिर बघण्यासाठी राम भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। याविषयी 9 न्यूजचे संचालक किशोर बेलसरे यांनी पंचवटी शिवजन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष गौरव गोवर्धने आणि कार्याध्यक्ष मंगेश धनवटे यांच्याशी केलेली बातचीत पाहूया। जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता आपण आहोत नाशिकच्या प्रतिष्ठित जो शिवजन्मोत्सव सोहळा म्हटला जातो तो म्हणजे पंचवटीचा, आणि पंचवटीचा शिवजन्मोत्सव सोहळा ह्या वर्षी आपल्याला आगळा वेगळा स्वरूपात दिसणार आहेत। आपण बघू शकतो किती मोठ्या ह्या ठिकाणी अयोध्येचं राम मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे। हे राम मंदिर सेम प्रतिकृती आपण अयोध्येला काही दिवसापूर्वी बघितली होती आणि ती साक्षात या ठिकाणी पंचवटीत आलेली आहे। आपल्याबरोबर सभा मंडळाचे पदाधिकारी आहेत। आपण या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत चर्चा करूया, कारण खूप मेहनत घेतली यावर्षी त्यांनी। त्यांच्याकडे वेळ कमी होता आणि कमी वेळात त्यांनी साकारलेलं आहे। आपल्याबरोबर आहेत मंडळाचे अध्यक्ष गौरव गोवर्धने। कशी संकल्पना आपण साजरी केली आणि काय काय आहे यावर्षी? यावर्षी आजच आमचा बाणगुडे पाटलांचं शिवव्याख्याते बाणगुडे पाटील यांचं व्याख्यान संपन्न झालं। यावर्षी आम्ही राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे। कल्पना कशी सुचली आपल्याला राम मंदिराची यावर्षीच का आपण केली? ज्यावेळेस आम्ही तयारीला लागलो त्यावेळेस नुकतंच राम मंदिराचं उद्घाटन झालं होतं आणि सगळीकडे राममय वातावरण होतं, म्हणून आमची सगळ्यांची चर्चा झाली आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की जर राम मंदिर साकारता आलं तर अतिउत्तम होईल। लोकांमध्ये क्रेज आहे तर त्याचं, आणि आपली रामभूमी आहे, पंचवटी रामभूमी म्हणून ओळखल्या जाते, तर त्या दोन्ही अनुषंगाने आम्ही राम मंदिर साकारण्याचा प्रयत्न केला। अप्रतिम आपण केलं। आता मी काही वेळापूर्वी इथे आलेलो, आताचे 10:30 वाजलेले पंचवटीतले। ह्या वर्षी आपण बाणगुडे पाटीलांना बोलवलं, अफाट गर्दी या ठिकाणी दिसली। ही गर्दी कायम असते पंचवटीतली, काय सांगाल याविषयी? खूप चांगला प्रतिसाद आम्हाला परिसरातील नागरिकांनी दिला। आम्ही यावेळेस प्रयोग केला की फर्स्ट टाईम आम्ही एखादं व्याख्यान ठेवण्याची डेअरिंग केली आणि आता ही प्रतिसाद बघता दरवर्षी आम्ही सगळ्यांना आमच्या समितीला आमची विनंती राहील का त्यांनी व्याख्यानाचे दिवस वाढवण्यात यावे आणि चांगले चांगले व्याख्याते आणून लोकांचं प्रबोधन करण्यात यावं। खूप खूप धन्यवाद। आधी मंदिराचं स्वरूप पाहूया। श्रीराम मंदिराचं स्वरूप किती छान त्यांनी कोरीव टाईप केलेलं आहे आणि हे मंदिर उभारणीला कम्प्लिटली 15 दिवस लागलेले आहेत। आपल्यासोबत कार्याध्यक्ष मंगेश जी आहे। मंगेशजी, काय सांगाल आपण ही कशी कल्पना केली आणि हुबेहूब आपण तुम्ही या ठिकाणी मंदिर आणलं? यंदा जनतेचा कल पाहता आम्ही यावेळेस श्रीराम मंदिर अयोध्येचं आम्ही प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला। एक राजा अयोध्येचा आणि एक राजा आपला पूर्ण महाराष्ट्राचा, यांची एकत्रित सांगड घालण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि याला सर्व नाशिककरांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। तसेच प्रत्येक घरोघरात शिवविचार पोहोचावे यासाठी आम्ही नितीनजी बाणगुडे साहेब यांचे व्याख्यान आम्ही यावेळेस सादर केलेलं आहे। तर याचा दिवसागणित आम्ही याच्यात अजून वाढ करण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि सर्व नागरिकांनी याला असाच कायम प्रतिसाद आणि प्रेम देत राहावं ही आम्ही समितीच्या वतीने सर्वांना विनंती करतो। आपल्याबरोबर उपाध्यक्ष देखील आहे नागेशजी चव्हाण, त्यांनी देखील खूप मेहनत या ठिकाणी घेतलेली। नागेशजी, आता हे मंदिराचं स्वरूप बघितलं आपण, परंतु जे गेट आणि ही सजावट पंचवटी कारंजावरची दिसते, कशा पद्धतीचे यावर्षी काय काय त्यामध्ये नियोजन आहे? यावर्षी प्रभू रामचंद्रांच्या पावनभूमीत आपण श्रीरामाचा हा भव्य असा देखावा या ठिकाणी प्रस्तुत केला होता। त्यानिमित्ताने खरं पाहायला गेलं तर नाशिककरांची बहुतांश अशी गर्दी आपण या ठिकाणी बघत असू। खरं पाहायला गेलं तर प्रभू रामचंद्रांचं अयोध्येतलं जे मंदिर आहे हुबेहूब या ठिकाणी शिवजन्मोत्सव समितीने या ठिकाणी साकार केलेला आहे।
त्याबद्दल आपण बघत असाल की असंख्य अशी ही गर्दी, हा आलोट असा सागर या ठिकाणी उपस्थित झाला आहे. हेही किमया या शिवजन्मोत्सव समितीचे आहे, त्याबद्दल शंकाच नाही. धन्यवाद. काय सांगू शकाल तुम्ही आत्ताच्या नियोजनाच्या बाबतीत? आत्ताच्या नियोजनाबाबतीत असं का पंचवटी शिवजन्मोत्सव जी समिती आहे त्याच्यामध्ये पूर्ण पंचवटीतले सगळेच युवक आहे, त्याबरोबर म्हणजे पूर्ण समिती आणि जे आमचे समन्वयक व सल्लागार आहे हे दिसताना जरी सगळे पूर्ण अध्यक्ष असेल, कार्याध्यक्ष असेल, सरचिटणीस असेल, सगळे पदाधिकारी तन मन धनाने शिवजयंतीसाठी जीव काढतात. पण त्याचबरोबर आम्हाला जे मार्गदर्शन आहे ते सल्लागार समितीचं आणि समन्वय समितीचं पण त्याचबरोबर आहे. त्याच्यामुळे हा उत्साह दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर होतो आहे, याचा आम्हाला आनंद आहे. खूप मोठ्या प्रमाणावर होतो आहे. गेल्या 4 ते 5 वर्षापासून आपण सुरुवात बघितली. या ठिकाणी आपण जी गर्दी बघू शकतो, प्रचंड अशी गर्दी आहे आणि संपूर्ण ही गर्दी श्रीराम मंदिर बघण्याकरता आलेले आहे. आणि दरवर्षी 12 वाजण्याच्या आत ह्या ठिकाणी आपण पंचवटीमध्ये ही गर्दी बघतो. अनेक फॅमिली परिवार या ठिकाणी आलेले आहेत. बघू शकतो आपण एखाद्या मंदिरात कशी आलोट गर्दी होते दर्शन घेण्याकरता, तशी ही शिवरायांचं दर्शन घेण्याकरता आपण आलोट गर्दी ही बघू शकतोय. रात्री 12 वाजता हा उत्सव मनवलेला जाणार आहे, परंतु त्याकरता उद्याचं जे नियोजन आपण बघू शकतो, 4 LED या ठिकाणी लावलेले आहेत. या ठिकाणी मोठा उत्सव आपल्याला बघायला मिळणार आहेत. आपण एकदा पुनश्च हे राम मंदिराची प्रतिकृती पाहू शकतात की किती मोठ्या प्रमाणात हे राम मंदिराचे प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. मागील वर्षी अध्यक्ष होते मामाजी राजवाडे आणि कार्याध्यक्ष होतं विशालजी गोवर्धने आणि संपूर्ण बॉडीने देखील या ठिकाणी मोठं कार्य केलं होतं. यावर्षी देखील मोठ्या सदस्य संख्या आणि नवीन सर्व पदाधिकारी यांनी स्वतःची तन मन धनाने या ठिकाणी सेवा करून ही मोठी शिवजयंती पंचवटीतील करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी किशोर बेलसरे, कॅमेरामॅन अजित सय्यदसह, पंचवटी कारंजा येथून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394व्या जयंतीनिमित्त पंचवटी कारंजा येथील संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचं आपण बघतोय. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येपासूनच शिवभक्तांनी येथे दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद.